गावाला गणपती विसर्जनासाठी आलो होतो, पण पप्पा तेव्हा शेतातलं काम करायला लावणार नाही, असं होईल का? नो. तर हे गाईज, मी प्रजिता बुरुड. आता तुम्ही म्हणाल, आत्ताच भात लावणी करून गेली होती बाई, आता काय राहिलं शेतातलं काम? तर बेनाईला चाललीये. तर हा राजा मला घेऊन चाललाय शेताकडे. आता चप्पल घातली बरं का, बाई खेकड कशी खुन्नस देतीये. हा ओढा ओलांडून पुढे आले. जर का एक पण पाय बाजूला पडला तर डिरेक्ट बांधावरून खाली जाईल. चिखलामध्ये हिले डुले चालून पोहोचले पुढच्या ओढ्याकडे. पाय धुतले, चप्पल चमकावली, परत दगडाचा ब्रिज क्रॉस करून पोहोचले शेताकडे. तर सगळेजण जेवण करत होते. जेवण झाल्या मम्मीची मैत्रीण व सगळे आम्ही निघालो खाल्लेलं जिरवायला. मी खाली का बघतीये असं वाटत असेल ना तुम्हाला, तर मी लावलेलं भात उपवलंय का हे बघतीये. चल, असं होऊच शकत नाही, प्रोफेशनल आहे यार आपण. आता कडेकडेने बेनायचं होतं, तिथे गेलो. तर भातात लावलेलं गवत आहे ना, ते काढणे म्हणजे बेननी. तर बेननीला तुमच्या इकडे काय म्हणतात आणि तुमची बेननी झाली का ते कॉमेंट करा. हे असलं गवत यार, केवढं आहे हे. चला काढूया आता गवत. आता पाऊस खूप होता, बेननी करता करता याची त्याची उनी धुनी काढली की मग काम पटापट होतं. तर तसंच आमचं काम लवकर संपलं. तरीही पप्पा बोलतात आहे, चल चल, पुढच्या खासरात गवत आहे. हे लोक चालले पुढच्या खासरात, मी आपली सटकते. त्याआधी चेक केलं अंगठ्या हातात आहेत का, की गेला गवतात. चिखलातून चालत डिस्को डान्स करण्यापेक्षा चप्पल हातात घेऊन चालली. ओके बाय. आता लाईक आणि फॉलो करून जा.